गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 15वा बालसभा हा पाहणार आहोत. मुलांनो, या पाठामध्ये पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले व यशस्वीरित्या ती पारही पाडली. त्यांचा वृत्तांत या पाठामध्ये दिलेला आहे. तसेच बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमाची विविधता याबाबत विद्यार्थ्यांना थोडेसे मार्गदर्शनही मिळावे, यासाठी हा पाठ आपल्याला अभ्यासणे फार गरजेचे आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात. पहा, थोडक्यात परिचय दिलेला आहे. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. पहा, पाळंदूर शाळेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बालसभा पार पाडली. संपन्न करणे म्हणजे पार पाडणे. आता वर्ग शिक्षकांनीही मुलांना कामे वाटून दिली आणि मुलांनाही त्यांच्या आवडीचे काम करायला मिळाले म्हणून उत्साह होता, आनंद त्यांना वाटत होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. भूमिका पार पाडणे म्हणजे दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडणे. आणि अतिशय नियोजनबद्ध म्हणजे कार्यक्रमाची योजना करणे. नियोजन करणे म्हणजे योजना करणे. नियोजनबद्ध झालेले या बालसभेचे सगळ्या शाळेंनीच म्हणजे सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. मग ही बालसभा नक्की झाली तरी कशी, पाहूयात. पहा, तुम्हाला इथे चित्रही दिसतंय आणि हा संवाद रूपाने पाठ आहे. नीता. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. पहा, आता इथे त्यांनी नीताने सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाची आणि ती काय काय सांगते. पहा की 28 नोव्हेंबरला काय असतं तर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी असते आणि 6 डिसेंबरला आत्ताच झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. आणि या निमित्ताने ही बालसभा आयोजित केलेली आहे. आणि या बालसभेचे नियोजन संपूर्णपणे इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. आणि म्हणूनच तिने काय सांगितलं की त्यांच्याच वर्गातला तिचा वर्गमित्र कुणाल यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासोबतच तो अध्यक्ष म्हणून बसणारच आहे, पण त्याच्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक यांनी सुद्धा कार्यक्रमाला स्थानापन्न व्हायचं आहे म्हणजे बसायचं आहे अशी त्या सर्वांना ती विनंती करते. तसेच ती काय सांगते तर मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा. प्रतिमा म्हणजे फोटो किंवा छायाचित्र, त्याला फुलांचा हार अतिशय आदराने अर्पण करावा अशी ती त्यांना विनंती करते. आता यापुढचं त्यांनी तन्वीने सांगितलेलं आहे. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या 2 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूयात. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. आता पहा, यापुढचं सूत्रसंचालन तन्वीनं घेतलं आणि ती सांगते की यापुढे आपण आता या 2 थोर व्यक्तींच्या कार्याबद्दल जाणून घेऊयात. आणि सर्वप्रथम इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर त्याचे विचार मांडणार आहे. आता पहा, अनवर काय सांगतोय. आता अनवरने जे विचार मांडले ते सांगितलेले आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला
अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. पहा आता अनवरने काय काय सांगितलं की मी आज महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल म्हणजे कामाबद्दल बोलणार आहे आणि त्यांनी काय केलं तर मुलींसाठी शाळा सुरू केली. पहा, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पत्नी यांनी खूप कष्ट घेतले. अतोनात म्हणजे अपार मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली. पण तरीही त्यांच्या कामामध्ये खूप अडथळेही आले, पण तरीही त्या आपल्या विचारापासून डगमगले नाहीत. म्हणजे ते न घाबरणे, न डगमगणे म्हणजे न घाबरणे, न घाबरता त्यांचे प्रयत्न त्यांनी चालूच ठेवले आणि त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केले आणि म्हणूनच काय झालं तर त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. स्त्रिया सहज शिक्षण घेऊ शकत आहेत. लक्षात घ्या, सुरुवातीच्या किंवा पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना सहज शिक्षण घेता येत नव्हतं. त्यासाठी त्यांनी खूप हाल सोसले, म्हणून आपण शिक्षण घेतोय. स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला सुद्धा हातभार लावत आहेत. आणि अशा या महात्म्याला अभिवादन करून म्हणजे नमस्कार करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. पहा, अनवरने फक्त महात्मा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की मी शेवटी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो. मुलांनो, आपण हा पाठ आज इथपर्यंत पाहणार आहोत. उर्वरित पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला पाठाचे वाचन करायचे आहे आणि दिलेले सराव प्रश्नही सोडवायचे आहेत. धन्यवाद.